सो वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. सो टुडे वी आर इन द सेकंड पार्ट आणि आपण आता सेकंड पार्टमध्ये आहोत. त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत? एअर पोल्युशन. सो टुडे वी आर लुकिंग ॲट द एअर पोल्युशन अँड द रिझन्स ऑफ द एअर पोल्युशन. सो रिझन्स ऑफ द एअर पोल्युशन अँड व्हॉट इज एअर पोल्युशन दॅट वी आर ऑलरेडी लुक्ड यस्टरडे. आपण कालच्या भागामध्ये हे दोघे पॉइंट्स बघितलेले होते. आणि त्यासोबतच आपण नॅचरल रिझन्स काय म्हणजे नॅचरल रिझन्स काय आहेत फॉर द एअर पोल्युशन दॅट वी ऑल्सो नो लुक्ड ॲट आणि आपण ते ऑलरेडी त्याच्यामध्ये वी ऑलरेडी टुक अ लुक ऑन दॅट म्हणजे आपण ऑलरेडी त्याच्यावरती एक लुक घेतलेला आहे. आपण त्याच्याकडे ऑलरेडी बघितलेला आहे. टुडे वी विल लुक ॲट दी मॅनमेड रिझन्स. तर आपण आता मॅनमेड रिझन्स कोणते आहेत ते also ते आपण आता बघणार. तर बघा मॅनमेड रिझन्स म्हणजे काय की जे मानव निर्मित आहेत. जे मानवामुळे अशी काही कारणं आहेत की जेणेकरून एअर पोल्युशन होत आहे. तर त्याचा सर्वात मोठा आणि सर्वात इम्पोर्टंट जो पार्ट आहे तो आहे फ्यूल. फ्यूल म्हणजे काय? तर फ्यूल म्हणजे इंधने. तर बघा बरेचसे गाड्यांमध्ये वापरण्यात येणारं, जनरेटरमध्ये वापरण्यात येणारं, मशीनमध्ये वापरण्यात आलं होतं. हे कोणत्याही प्रकारचं इंधन आहे, जो आपण बेसिकली बोलत होतो. कोणते होते बघा, कोल, टिम्बर, एल-पी-जी, केरोसिन, डिझेल, पेट्रोल. तर हे जे काही आहेत ते काय असतात ते दे आर फ्युअल्स बेसिकली दे आर फ्युअल्स म्हणजे ते इंधन आहेत. भलेही आपल्याला त्यांच्यापासून एनर्जी भेटत असते सिया. इव्हन दो इट्स नॉट लाइक की फ्युअल्स आर बॅड फॉर बॅड. ॲक्चुअली फ्युअल्स गिव्हिंग अस द एनर्जी. फ्युअल आपल्याला काय देत आहे? फ्युअल आपल्याला एनर्जी देत आहे. ओके. आपले जे फॅक्टरीज वगैरे आहेत किंवा आपले जे मशीन्स वगैरे आहेत त्यांना सगळ्यांना काय देत आहे? फ्युअल हे एक एनर्जी देत आहे. बट विथ द बर्निंग ऑफ दिस कोल, टिम्बर, एल-पी-जी, केरोसिन्स, डिझेल्स अँड पेट्रोल या सगळ्या बर्निंगमुळे काय होतं? या सगळ्या बर्निंगमुळे रिलीज ऑफ कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, लीड अँड द लीड कंपाउंड एक्सेट्रा रिलीज इन द एअर. परंतु त्यांच्या बर्निंगमुळे काय बाहेर येत आहे? त्यांच्या बर्निंगमुळे यांच्या जळण्यामुळे काय बाहेर येतं? सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, नंतर नायट्रोजन ऑक्साइड्स, लीड कंपाउंड are the things and again the carbon dioxide are such elements or are such gases are coming out or releasing or released in the air. So बघा, the burning the solid waste, the agriculture waste etc. in the open space cause of air pollution. म्हणजे एवढंच नाही तर बघा जे आपण कचरा वगैरे जे जाळतो आपण ओपन स्पेसमध्ये भले ॲग्रीकल्चर कचरा असो किंवा सॉलिड वेस्ट असतो. जसं आपण प्लास्टिक थर्मोकॉल बद्दल बोलत आहोत. ते जर असं जर बर्निंग झालं तर त्याच्यामुळे सुद्धा एअर पोल्युशन व्हायचे चान्सेस आहेत आणि एअर पोल्युशन त्यांच्यामुळे सुद्धा होत असतं. सेकंड पार्ट आहे इंडस्ट्रियलायझेशन. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय? तर बघा स्मोक इज इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे कंपनी, कारखाने. इंडस्ट्रीज म्हणजे काय? कंपनी, कारखाने. ते इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे कारखानीकरण. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे कारखानीकरण. तर बघा उद्योगीकरण, कारखानीकरण ओके. उद्योगीकरणामुळे काय होतं बेसिकली बघा, जेव्हा पण जिथे-जिथे जास्त उद्योग असतात, तिथे-तिथे जास्त स्मोक सुद्धा निघत असतो. कारण त्यामध्ये काही ना काही फॅक्टरीमध्ये बनवताना काही ना काही गोष्ट जळली जाते. तर बघा इंडस्ट्रियलायझेशनमध्ये काय होतं? स्मोक इज रिलीज अँड द लार्ज क्वांटिटी फ्रॉम द व्हेरियस फॅक्टरीज, द सल्फर पावडर, नायट्रोजन डायऑक्साइड द कॉटन सीड पावडर इन द एअर. म्हणजे बघा काय होतंय तर त्यांच्यामुळे आपण बोलतो सल्फर पावडर, नंतर आपण बघू शकतो नायट्रोजन डायऑक्साइड, नंतर कॉटन सीड पावडर हे सगळेजण एअरमध्ये मिक्स होत राहतात. राइट. आणि नंतर आपण बोलतो की त्यांच्या अजून कोणता एक आहे ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स अँड ब्लास्ट. म्हणजे बघा ॲटॉमिक एनर्जी म्हणजे काय? अणुऊर्जा केंद्र आणि त्यांच्यामध्ये होणारा ब्लास्ट, त्यांच्यामध्ये होणारा विध्वंस म्हणजे बॉम्ब ब्लास्ट होतो त्याप्रमाणे आपण बोलतो बघा. The use of elements like the uranium and the thorium, graphite, plutonium release the radiations in the air and this is and thus the pollution occurs. So बघा this अशा प्रकारचे काही एलिमेंट्स आहे म्हणजे कोणते युरेनियम नंतर थोरियम, ग्राफाइट आणि प्लुटोनियम. तर हे जे आहेत ते काय आहेत? अणुऊर्जापासून निर्माण झालेले एलिमेंट्स आहेत. अणुऊर्जापासून निर्माण होणार बघा अणुऊर्जे निर्मिती आणि अणुस्फोट. तर बघा हे जे आहेत युरेनियम, थेरियम, ग्राफाइट and the plutonium. So these are the things and these are the sorry प्लुटोनियम. तर हे जे काही असतात, हे जे काही एलिमेंट्स आहेत किंवा हे जे घटक आहेत, हे काय होतात? हे एटॉमिक एनर्जीमध्ये यूज होत होतं आणि त्यांच्या रेडिएशनमध्ये काय? त्यांच्या आपण रेडिओ ॲक्टिव्ह वेव्हज आपण त्याला बोलवतो, की त्यांच्या किरणोत्सर्ग किंवा किरणोत्सर्ग रेडिएशन म्हणून आपण किरणोत्सर्ग असं मराठीत बोलत होतो. तर हे किरणोत्सर्ग काय होतं? हवेमध्ये मिसळतात आणि हवेमध्ये मिसळल्या कारणाने तिथला जो हवेचा प्रदूषण आहे, हा
खूप वाढतो. तिथला जो हवेचा प्रदूषण खूप वाढतो आणि हवेमध्ये प्रदूषण हा होत असतो. फक्त तिथला त्या या रिझनमुळे एटॉमिक एनर्जीमुळे फक्त हवेतच नाही आपण बेसिकली बोलत होतो तिथला मृदामध्ये, तिथला पाणीमध्ये सुद्धा प्रदूषणचे प्रमाण वाढतात. तिथल्या पाणीमध्ये सुद्धा प्रदूषणचे प्रमाण वाढतं. म्हणजे ज्या ठिकाणी एटॉमिक एनर्जी प्लांट असेल, तर त्या ठिकाणी आपण बोलतो, की आपल्याला रिस्ट्रिक्ट असतं. तिथे जाणं आपल्याला रिस्ट्रिक्ट असतं. आपल्याला कोणालाही नॉर्मली तिथं जाणं रिस्ट्रिक्ट असतं किंवा जिथं ज्या ठिकाणी एटॉमिक ब्लास्ट झालेला असेल, त्या ठिकाणी सुद्धा. कारण त्यांच्या रेडिएशन, कारण त्यांचा किरणोत्सर्ग एवढा स्ट्राँग असतो, की ते आपल्या सेल्सला, आपल्या जे बॉडीचे जे सेल्स आहेत, त्या बॉडीच्या सेल्सला दे कॅन वी कॅन से दे कॅन डिस्ट्रॉय अँड दे कॅन हार्म देम. म्हणजे ते त्यांना काही ना काही इजा करू शकतात आणि त्याचा रिझल्टंट आपल्याकडे पुढे काही ना काही येऊ शकतो. धोका त्याच्यामध्ये येऊ शकतो. दॅट इज व्हाय द एटॉमिक एनर्जी प्लांट्स आर अल्सो अ कॉज ऑफ द पोल्युशन. ओके. या. सो दिस इज हाऊ द एटॉमिक एनर्जी इज कॉल्ड और एटॉमिक एनर्जी काय ते आपण बघितलेलं आहे. सो लेट्स से आता आपण बघूया पीपिंग इन द हिस्ट्री. सो व्हॉट इज द पीपिंग इन द सो दे हॅड बीन द थिक fog in the London due to the air population okay, the air pollution during the 5th to 9th December 1952. The smoke due to the burning of the coal and had been the mist. The dark snow of this smoke remained in the city for the continuous 5 days, and the same situation occurred again during the 3rd and the 6th December 1962. म्हणजे यांनी काय सांगितलंय की बघा हवा एअर पोल्युशन म्हणजे हवा प्रदूषण एवढा भयंकर आहे की आपल्याला वाटतं की काय नाही काय नाही परंतु स्टील एअर पोल्युशन हवा प्रदूषण एवढं भयंकर आहे की काय झालं होतं बघा 5th अँड 9th आणि प्लस 3rd अँड 6th डिसेंबर 1962 आणि 1952 ह्या 2 दिवशी किंवा ह्या ड्युरेशनमध्ये काय झालं होतं लंडन सारख्या सिटीमध्ये एक अत्यंत भयंकर आता बघा लंडनमध्ये फॉग म्हणजे आपल्याकडे पण फॉग पडतं. फॉग म्हणजे काय धुके. धुके पडणे नॉर्मल आहे. परंतु त्यांच्या इथे कोणते धुकं पडत असते? काळे धुकं, डार्क स्नो बघा डार्क शॅडोचे धुके त्यांच्याकडे काळे धुके झाले होते. कारण का तिथल्या त्या इंडस्ट्रीज वगैरे त्यांचा जो कोल वगैरे होता, त्यांचा जो धूळ होता, तो त्या हवेमध्ये मिक्स झाला होता आणि तो जो मिक्स झाला होता आणि तो जो आपण बोलू शकतो, की जो धोका आहे, तो धोका जो बेसिकली आपण बघतो तो पांढरा वगैरे आपल्याला दिसून येतो, परंतु तो काळे धुके होते. ते धुके हे काळे-काळे धुके आपण बोलू शकतो. तर बघा दिस इज दी बेसिकली एक डार्क धुका आपण त्याला बोलू शकतो. डार्क एकदम भयंकर. सो अशा प्रकारे एअर पोल्युशन हे अति संकटाचे संकटपर्यंत आपल्याला सांगू शकतो. बघा कोळशाच्या ज्वलनामुळे ते धूर मिसळला होता व धुक्या और धुऱ्याची छाया आणि ते किती दिवस होते? 5 दिवस. तर बघा 5 डेज कंटिन्युअसली बघा विचार करा. इमॅजिन इमॅजिन करा, की तुम्ही घर खोलल्या पूर्ण जे काही धूळ तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या घराच्या बाजूला ते पण 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 5 डेजसाठी होतात. तर इमॅजिन करा, की जर दिस इज हाऊ आणि अशा प्रकारचे इन्सिडेंट, अशा प्रकारचे ॲक्सिडेंट्स आपल्याला पोल्युशन दाखवू शकतात. अशा प्रकारचे इन्सिडेंट्स पोल्युशन आपल्याला दाखवू शकतात. तर बघा आणि दुसरा आपण इन्सिडेंट बघू शकतो, की इन 1948 द पीटर्सबर्ग वॉज द नेम, द ब्लॅक सिटी व्हेन द स्मोक अँड द सूट कॉज्ड द नाईट लाइक सिच्युएशन ड्युरिंग द डे टाईम. म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये काय झालं होतं, की पीटरसन या शहरावरती धूळ व धुराची काळजी यामुळे शहराची दिवसाची रात्र झाली होती. म्हणजे काय झालं होतं, धिस कॉजेस सूट कॉजेस अ नाईट लाइक द सिच्युएशन ड्युरिंग द डे टाईम. म्हणजे आपण बघा कधी-कधी पावसाळ्यामध्ये आपण बोललो होतो पावसाळ्यामध्ये बघा जास्तीत जास्त काळे ढग जर आपल्या अवकाशामध्ये पसरलेले असतील, तर आपण तिथे काय होतं, की आपला रात्रसारखा अंधार दिसून येतो. परंतु त्यांच्यामध्ये पीटरबर्ग्समध्ये सुद्धा तशा प्रमाणे ब्लॅक सिटी असं बोलण्यात आलं होतं. कारण त्यांच्यामुळे जे म्हणजे काळोख पडण्याचा जो वेळ आला होता, तो पावसाच्या ढगामुळे नाही, तर ते धूळ आणि सूट म्हणजे धूळ आणि काय काय म्हणू शकतो आपण त्याला? धूर व धुराची काजळी. धूर व धुराची काजळी. आता धुराची काजळी म्हणजे काय? तर बघा, कधी पण आपण एक बघू शकतो अ, जर एखादा आपण कागद वगैरे जाळला, तर बघा त्याचा एक छोटा-छोटा ॲश किंवा आपण बोलतो राख त्याची उरलेली असते आणि ते जाता-जाता जर आपण बघा तिथल्या जो आगेच्या जो वरती जर आपण जे धूळ निघतं, त्या धूळला जर आपण हात लावला किंवा त्याच्यावरती काहीतरी ठेवलं, तर आपण बघू शकतो की त्याच्या आजूबाजूला धूळ ते जमा होते आणि ती काळी ते बनून जाते. काळी ते त्याचं काळसर जमा होऊन जाते आणि तेच जर आपण हात लावलं त्याला, तर आपल्याला ते हाताला चिपकते. तर त्यालाच आपण काळीज म्हणजे काय, की सूट असं म्हणू शकतो. द स्मोक कसा आहे, स्मोक इज एअरी.
तो स्मोक हा एअरमध्ये निघून जातो. बट स्टिल त्या स्मोकच्यामुळे कारण बघा, तर आपल्या घरामध्ये मंदिर असेल, मंदिर आपल्या घरामध्ये सगळ्यांच्याच आहे. तर मंदिरामध्ये जेव्हा दिवाकडे आपण बघतो, दिवाकडे जर आपण बघ घरामध्ये असलेल्या लाईटच्या आजूबाजूला जो जमा झालेला असतो, आजूबाजूला जो दिव्यावरती काळोख असा जो जमा झाला असतो, तो काय असतो? दॅट इज नथिंग बट अ सूट. तर तो सूट असतो. धुळ्याचा तो सूट आपण जेव्हा धुळ्याची काय काजळी आपण त्याला म्हणू शकतो. तर बघा, लेट्स गो आता एअर पोल्युशन म्हणजे काय? दॅट वी विल फाइंड आउट. तो म्हणजे एअर पोल्युशनचे काय सोर्सेस आणि त्याचे इफेक्ट काय ते आपण बघूया. तर बघा, एअर पोल्युटंट दॅट इज सल्फर डायऑक्साइड SO2. त्याचा सोर्स काय? द फॅक्टरीज वेअर द कोल अँड द मिनरल ऑइल वेअर यूज्ड ॲज अ फ्युअल. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, की सल्फर डायऑक्साइड अशा प्रकारच्या ठिकाणातून निघतं, ज्या फॅक्टरीमध्ये कोळसा किंवा वेगवेगळे फ्युअल्स आहेत. म्हणजे वेगवेगळे फ्युअल्स म्हणजे आपण जसे पेट्रोल वगैरे बघितलेले होते, डिझेल वगैरे त्यांचा यूज होतो, LPG त्यांचा यूज होतो. त्यांच्यापासून सल्फर डायऑक्साइड हा बाहेर पडत असतो. तर सल्फर डायऑक्साइडमुळे काय इफेक्ट होतो? तर बघा, इरिटेशन ऑफ आईज, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट्स अँड द एक्सेस म्युकस, कफ, ब्रीथ. म्हणजे काय तर बघा, इरिटेशन्स ऑफ आईज म्हणजे डोळ्याला आपण असं इरिटेशन्स होते. डोळे असे चावायला लागतात, की डोळे असे दुखायला लागतात. ते एक रेस्पिरेटरी ट्रॅक्ट्स म्हणजे बघा, श्वसन करण्यामध्ये आपल्याला त्रास होतो. नंतर एक्सेस म्युकस म्हणजे सारखं-सारखं आपण बोलू शकतो, की हां, म्युकस तयार होणे. म्युकसला आपण वर्ड बोलू शकतो, की हां, कफ निर्माण होते. अतिरिक्त कफ निर्माण होते. डोळ्याचे खोकला, दम. म्युकस म्हणजे मीन्स आपण जे नाकामध्ये असतो बेसिकली आपण जे शेंबूड बोलतो बेसिकली ते तयार होणे जास्तीत जास्त. ड्राय शेंबूड आपण त्याला बोलतो. सुकं शेंबूड त्याचं तयार होणं त्याला आपण ते म्हणू शकतो. तर बघा, हे जास्तीत जास्त तयार होण्याचं कारण काय? तर सल्फर डायऑक्साइड हवेमध्ये असल्याने आणि ते कुठून निघतात? तर कोल्स अँड मिनरल सॉइल्समुळे ते जनरेट होत असतात. तर आता बघा, पुढचा आहे कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड कशापासून निघतो? तर बघा, व्हेइक्युलर अँड इंडस्ट्रियल स्मोक म्हणजे काय? की आपल्या ज्या गाड्या वगैरे आपण जे चालवतो, टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, त्यांच्या धुरामधून कार्बन मोनॉक्साईड हा बाहेर निघत असतो. त्याच्यामधून कार्बन मोनोऑक्साईड हा बाहेर येतो आणि त्याचा इफेक्ट काय होतो बघा, लोड ऑक्सिजन टू कॅरी द कॅपॅसिटी ऑफ द ब्लड. म्हणजे तो काय करतो, जर तो आपल्यामध्ये आला, तर आपली जी ब्लडची कॅपॅसिटी सॉरी कशाची ऑक्सिजन कॅपॅसिटी होल्ड करायची हे कमी करत असतो. तो काय करत असतो, आपली जी ऑक्सिजन होल्डिंग कॅपॅसिटी आपल्या ब्लडची कमी करत असतो. तर बघा, धिस इज हाऊ द डेंजरस कार्बन मोनॉक्साईड इज. आता पुढे बघूया ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड आपण बोलू शकतो. तो सुद्धा व्हेइक्युलर स्मोकमुळे म्हणजे तो सुद्धा गाड्यांमुळे बाहेर येत असतो. तर बघा, जर आपण बघू, तर बघा कार्बन मोनॉक्साईड आणि नंतर ऑक्सिजन नायट्रोट, नंतर पार्टिक्युलर मॅटर, डस्ट ह्यांचा सगळ्यांचा सोर्स आपण गाडी आणि स्मोकपासून म्हणजे इंडस्ट्रियल स्मोकपासून म्हणजे काय म्हणू शकतो आपण कारखाने यांच्या धुरापासून निर्माण झालेले आपण बघू शकतो. तर दिस इज द थिंग आपण त्यांचे एक डायरेक्टली एअर पोल्युटंट बघू आणि इफेक्ट्स आपण बघणार आहोत. तर बघा, ऑक्सिजन ऑफ नायट्रोजन म्हणजे काय? नायट्रोजन ऑक्साईड हे कुठून येत असतात? तर आपण बघितलेलं गाड्यांच्या धुरापासून येत असतात. तर त्यांच्यामुळे काय होतं? त्यांच्यामुळे इरिटेशन ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक अँड द लंग्स म्हणजे आपल्या लंग्सला इरिटेशन्स व्हायचे. इरिटेशन म्हणजे काय? दुखापत व्हायचे, इजा व्हायचे. आपण बोलतो फुफ्फुस यांच्या मार्गाचा दाह होत असतो. म्हणजे त्यांना इरिटेशन्स होत असतात. तर ठीक आहे. म्हणजे तिथं श्वास घ्यायला त्रास होणे, नंतर छात्यांना त्रास होणे. तर हे त्रास प्रकारचे दाह होण्याचे काम त्यांच्यापासून या पोल्युटंट पासून होत असतात. आता नेक्स्ट आहे पार्टिक्युलेटेड मॅटर आणि पार्टिक्युलेटेड मॅटर ते पण कुठल्यापासून निघतात? तर पार्टिक्युलेटेड मॅटर हवेत मिसळणारे कणरूप पदार्थ, हवेत मिक्स होणारे कणरूप पदार्थ. तर त्यांच्यामुळे काय होत असतात? तर त्यांच्यामुळे रेस्पिरेटरी डिसीजेस होत असतात. त्यांच्यामुळे रेस्पिरेटरी डिसीज होतात म्हणजे दमा, अस्थमा किंवा आपण बोलू शकतो टीबी वगैरे अशा प्रकारचे काही वेगवेगळे आहेत ते त्यांच्यामुळे ते जे पार्टिक्युलेटेड मॅटर त्यांच्यामुळे हे आजार होण्याची शक्यता असतात. आता बघा डस्ट. डस्ट हे कोणापासून आहे? पुन्हा आपण बघितलं डस्ट हे व्हेइक्युलर स्मोक आणि इंडस्ट्रियल स्मोक यांच्यापासून निर्माण होत होतं. त्यांच्यामुळे काय होतं? सिलिकोसिस यांच्यामुळे काय होतं? सिलिकोसिस. सिलिकोसिस आपण बोलतो सिलिकोसिस व्याधी. तर ते पुन्हा स्मोकमुळे आपल्याला दमा वगैरे होणे किंवा आपण बोलत होतो की वेगवेगळे श्वसनाला त्रास होणे, अशा प्रकारचे इफेक्ट्स आपण निर्माण झालेले बघू शकतो. तर आता आपण बघूया नेक्स्ट थिंग दॅट इज पेस्टिसाइड्स. पेस्टिसाइडमुळे काय-काय होत असतं? तर पेस्टिसाइडमुळे प्रोडक्शन ऑफ युजेस ऑफ पेस्टिसाइड. पेस्टिसाइड हे कोणामुळे होत असतात? म्हणजे बेसिकली त्यांचं काय?
तर प्रोडक्शन ऑफ द अँड द युजेस ऑफ द पेस्टिसाइड. पेस्टिसाइडला आपण बोलतो कीटकनाशके. कीटकनाशके, पेस्टिसाइड तर बघा जेव्हा आपण त्याचा प्रोडक्शन किंवा त्यांचा वापर होतो तेव्हा ते हळू हवेत सुद्धा मिक्स होत जातं. बघा आपण शेतीकडे बघितलं असेल किंवा बेसिकली धूर वाढायला आपण बोलवतो धूरवाडा म्हणजे आपल्याकडे आजूबाजूला तर फिरत असतो राईट. धूरवाडा जो असतो धूरवाडा बघा, धूरवाडा भलेही तो एका एरिया किंवा गटारे आपले जे असतात, आपल्या एरियातले गटार आहेत त्यांना टार्गेट करत असतो किंवा एकमेकांचा एरिया तो टार्गेट करत असतो. बघा परंतु ते पेस्टिसाइड्स काय असतात ते त्या ठिकाणी पडतात तर पडतात, परंतु त्यांच्यासोबत त्या धूरवाल्यासोबत किंवा त्या हवेसोबत इतर ठिकाणी सुद्धा फैलतात. इतर ठिकाणी सुद्धा फिरतात आणि तो जो वास असतो तो आपल्याला बघा भलेही कितीतरी म्हणजे भलेही लांब धुरवाडा का नसो आपल्या घरापासून, तरी सुद्धा आपल्याला त्याचा वास हा नक्की येत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं बघा आणि लहान मुलं आपण सुद्धा, तुम्ही सुद्धा, मी सुद्धा त्या धुरवाड्याच्या मागे-मागे आपण पळत सुटलेलो आहोत, राइट? तर बघा, तर ते एक थिंग आहे त्याच्यामुळे काय होतं मेंटल वीकनेस, डेथ ड्यू टू द प्रोलॉन्ग एक्सपोजर म्हणजे बघा, जास्तीत जास्त वेळ जर त्याच्यासमोर आपण झालो असतो, तर आपल्याला दीर्घ श्वासामुळे किंवा मनोबल म्हणजे काय, की आपलं जो मेंटल आपली जी स्ट्रेंथ आहे, मेंदूची स्ट्रेंथ आहे, ती कमी होण्याची म्हणजे मेंदूची जी शक्ती आहे ती कमी होण्याची चान्सेस असतात आणि प्लस आपण जास्तीत जास्त वेळ जर त्या धूरवाल्याच्या समोर असू किंवा जास्तीत जास्त वेळ जर त्या धूरवाल्याच्या समोर असू, तर त्या धूरवाल्याच्या ह्याच्यामुळे आपल्याला काय आजारी व्हायचे आणि डेथ व्हायचे पण चान्सेस असतात. कारण त्याच्यामुळे काय होतं, की आपलं जे रेस्पिरेटरी सिस्टम आहे म्हणजे काय आपली श्वसन क्रिया आहे किंवा श्वसन संस्था आहे, ती श्वसन संस्था ब्लॉक होण्याचे चान्सेस असतात. ब्लॉक होण्याचे चान्सेस असतात. तर दिस इज द थिंग तर ह्याच्यामुळे आपण होतो म्हणून बघा, की धूरवाला भलेही तो म्हणेल तो धूरवाला काय करतो, भलेही तो मागे ठेवतो आणि त्याचं तोंड जे वगैरे असेल मास्क किंवा काही त्यांचे एक विशिष्ट एअर प्युरिफायर मास्क असतात, ते घालून तो कधी पण धूरवाल्याचं काम आहे तो करत असतो. तो उघड्या तोंडाने किंवा उघड्या नाकाने तो कधीही करत नसतो. तर बघा बेसिकली आणि आपण तुम्ही असो, मी असो लहानपणी आपण सगळेच जण त्याच्या मागे फिरत गेले आणि ते धूळ आपण नाका-तोंडात घेत असतो. घ्यायचा आपण सुरुवात केलेली आहे. तर दिस इज द एक्झाम्पल. तर पेस्टिसाइड हा जो पेस्टिसाइड आहे, हा शेतीवाल्यासोबत बोलतो आपण शेतीवर. बट स्टिल अशा प्रकारचे मॅटर आपण शहरामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. कीटकनाशके फक्त शेतीमध्येच नाही, तर आपण शहरामध्ये सुद्धा गटारी वगैरे तिथं सुद्धा आपण वापरलेलं आहे. तर बघा मिथेन आपण बघूया मिथेन CH4 तर मिथेनचं काय इंडस्ट्रियल लीकेज इंडस्ट्रीमधून म्हणजे कारखान्याच्या ज्या गळती असेल त्याच्यातून मिथेन वगैरे आपल्याला येऊ शकतं आणि प्लस आपल्याला आपल्याला सगळ्यांना ग्रीन हाऊस आपल्याला माहिती असेल ग्रीन हाऊस. ग्रीन हाऊस म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस. तर ग्रीन हाऊस म्हणजेच काय, की त्याच्यामध्ये बघा एखाद्या एक एक हे बांधलं जातं, एक तंबू बांधला जातं आणि त्या तंबूमध्ये आपण काय करतो, शेती करत असतो. तर तंबूमध्ये आपण शेती करत असतो. ग्रीन हाऊसला आपण ते म्हणत होतो. तर ग्रीन हाऊसपासून पण लीक होणार आहे किंवा ग्रीन हाऊसमुळे सुद्धा मिथेन हे जास्तीत जास्त प्रमाणात बनत असतं आणि त्यामुळे हवेमध्ये मिथेनचं प्रमाण हे वाढत असेल. त्याच्यामुळे काय होतं तर बघा बेसिकली हा एक पॉइझनस गॅस आहे आणि तो बघा पॉइझनिंग, स्किन कॅन्सर, अस्थमा, रिस्पिरेटरी डिसीज म्हणजे अशा प्रकारचे बिमाऱ्या तो आपल्याला करू शकतो. म्हणजे काय-काय करू शकतो, एक तर तो झेरीला असतो, त्यानंतर आपला स्किन डिसीज म्हणजे आपल्या स्किनला, आपल्या त्वचेला काही ना काही बिमार पडायचं तो काम करू शकतो. अस्थमा तर आहेच आणि रेस्पिरेटरी डिसीज तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला मिथेनद्वारे सुद्धा भेटू शकतात. मिथेनद्वारे सुद्धा भेटू शकतात. बघा बेसिकली जर आपण व्यवस्थित इफेक्ट बघितला, तर व्यवस्थित इफेक्ट एअर पोल्युशनमुळे आपल्याला बघू होतं, की आपल्या श्वसनामध्ये प्रॉब्लेम, त्याच्यानंतर आपण बघतो, की आपल्या ब्रेनमध्ये प्रॉब्लेम, त्याच्यानंतर आपल्या स्किनमध्ये प्रॉब्लेम आणि या सगळ्यांच्या रिझल्टने आपल्याला काय भेटू शकतो, एक डेथ म्हणून आपल्याला भेटू शकतो. या सगळ्यांचा रिझल्ट आपल्याला डेथ म्हणून भेटू शकतो. तर बघा दिस इज द थिंग. याप्रमाणे यामुळेच काय केलं पाहिजे, आपल्या गाड्या वगैरे आहेत, जे एअर पोल्युशन कमी कसं होऊ शकतो, ह्याची आपल्याला काळजी ही घेतली पाहिजे. याची आपल्याला काळजी ही घेतली पाहिजे. तर बघा, द इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन द प्लांट्स एंड एनिमल्स. त्याच्यामध्ये इफेक्ट काय-काय होतं ते ह्युमन इफेक्ट तर आपण बघितलेले आहेत. आता प्लांट्स एंड एनिमल्समध्ये काय-काय होतं तर बघा, द स्टोमाटा गेट क्लोज्ड and the slowing down the rate of photosynthesis and the growth is retarded and the leaves fall off becoming yellow म्हणजे बघा त्यांच्यामध्ये काय होतं तर बघा हवेमध्ये जास्तीत जास्त पोल्युशन वाढल्या कारणाने हवेमध्ये जास्तीत जास्त पोल्युशन वाढल्या कारणाने प्लांट्स काय करतात प्लांट्स आपली फोटोसिंथेसिस प्रोसेस ही हळू स्लोली करत असतात आणि पहिले जसे ते करायचे तशाप्रमाणे ते करत नाहीत. तर ते आपली जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे ती हळू करत असतात. फोटोसिंथेसिस प्रोसेस म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो हां,
संश्लेषणाची क्रिया मंदावते. त्यांच्या संशय संश्लेषणाची क्रिया ही मंदावते आणि त्यांची जी वाढ आहे, ती वाढ पण कशी होते, खूप खुंटते. म्हणजे काय, ते हळू-हळू त्यांची वाढ सुद्धा होत असते आणि कुठे ना कुठे ती वाढ ही अटकलेली असते. जर पोल्युशन जास्त असेल, तर त्या लिमिटचे किंवा त्या एरियातले किंवा त्या विभागातले जे झाड आहेत, हे कसे असतात, थोडे म्हणजे त्यांची जी वाढ आहे, ती कमी झालेली आपण बघू शकतो. आणि बघा, आणि त्यांचे जे लीफ असतात, ते सुद्धा येल्लोविश होऊन जातात. त्यांचे लीफ सुद्धा येल्लोविश होऊन जातात आणि ते पडून जातात आणि त्यांचा स्टोमाटा म्हणजे आपण बोलतो त्यांच्या ज्या पर्णछिद्र असतात. म्हणजे पर्णछिद्र स्टोमाटा आपण जे कळीमध्ये बघत असतो, म्हणजे बर्ड्समध्ये आपण बघत असतो. ते सुद्धा काय होऊन जातात, क्लोज होऊन जातात. म्हणजे काय, बेसिकली या पोल्युशनमुळे त्यांच्या प्लांट्सचं जे रिप्रोडक्शन आहे किंवा त्यांचं रिप्रोडक्शन आपण बोलतो किंवा त्यांचं ग्रोथिंग आहे ते बोलतो आणि त्यांचं फोटोसिंथेसिस हे तिन्ही प्रोसेस आहे कुठे ना कुठे मंदावले जातात. कुठे ना कुठे त्यांच्यावरती आळा पडतो आणि त्यांची ग्रोथ ही हवी तशी होत नसते आणि त्याच्यामुळे ते त्यांचे बघा त्याचमुळे मग नंतर झाडे मरतात आणि झाडे मरू शकतात किंवा त्यांचे जे पाण्याचे सगळे पडू शकतात. तर अशा प्रकारचे इफेक्ट्स अशा प्रकारच्या झाडांवरती सुद्धा इफेक्ट हा पडत असतो आणि ॲनिमल्सवर काय पडत असतो? ॲनिमल्सला इरिटेशन ऑफ आय म्हणजे त्यांच्या डोळ्याला इरा होऊ शकते आणि रिस्पिरेटरी अँड इज ॲडव्हर्सली अफेक्टेड म्हणजे त्यांची जी श्वसनाची क्रिया आहे ह्याच्यावरती ह्याच्यावरती फरक हा तर पडणारच आहे. यांच्यात फरक हा पडणारच आहे. बघा याच्यामध्ये पण आपण बघितलेलं की इफेक्टमध्ये मोस्ट ऑफ द टाईम मेजॉरिटीला आपण रेस्पिरेटरी सिस्टमला त्या आजूबाजूला म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टमलाच काही ना काही फरक पडत आहे. हे तर आपण ऑलरेडी बघितलेलं. बघा त्याच कारणामुळे बघा जर आपण धूर जास्त घरामध्ये झाला असेल, तर आपल्याला खोकला येतो. जर काहीतरी एखादी जर थर्मोकॉल वगैरे जळत असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला खोकला येत असतो. अशा प्रकारची गोष्ट होत असते. तर बघा, ह्याच्यामधलं एक डू सेशन आपण बघूया. द वर्स्ट एव्हर इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट had been occurred in the Bhopal on the night of 22nd, oh sorry, 2nd December 1984. The 8,000 people have been died due to the accident of gas leakage and collected the more information about the Bhopal gas accident due to the discuss the nature of the accident, reasons, affectant and the preventive मेजर्स म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलं की भोपाळमध्ये गॅस कंपनी त्या गॅस कंपनीचं काय झालं होतं लिकेज झालं होतं. ती गॅस कंपनी मध्ये थोडासा ब्लास्ट झाला होता. म्हणजे थोडंसं लिकेज झालं होतं. लिकेज म्हणजे काय गळती झाले होते. बघा आपला जो पाईप असतो घरी येतो तो पाण्याचा पाईप त्या पाण्याच्या पाईपमधून कधी ना कधी एक छोटंसं छिद्र असतं त्याच्यातून पाणी हा बाहेर येत असतो. तर त्याला आपण काय म्हणतो लिकेज असं म्हणत असतो. त्याला गळती असं म्हणत असतो. तर अशा प्रकारची गळती भोपाळमध्ये जी गॅस कंपनी आहे त्या गॅस कंपनीमध्ये झाले होते आणि त्या गळतीमुळे ती जी जहरीली गॅस होती, पॉइझन गॅस होती, त्या गळतीमुळे 1000 म्हणजे 8,000 लोकं मेले होते. 8,000 लोकं मेले होते. ते पण कधी 2nd डिसेंबर 1984 ला. ते पण कधी 2nd डिसेंबर 1984 ला. तर त्याबद्दल आपल्याला माहिती जाणून घ्यायची आणि काय त्याच्यातलं एक्झॅक्टली झालं होतं, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ओके. तर बघा, दिस इज द थिंग अशा प्रकारे बघितलं. आता आपण बघूया पुढच्या सेशनमध्ये इफेक्ट ऑफ एअर ऑन द प्लॅनेट्स ऑर द प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर यांच्याकडे आपण बघणार आहोत. तर याच्यामुळे आपण नेक्स्ट सेशनमध्ये याबद्दल माहिती बघणार आहोत. ओके.